खाली बसो अरे ये ना अरे जावा धन्यवाद सर्व मान्यवरांना. पुन्हा एकदा विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. सामन्याला सुरुवात क्वार्टर फायनल नंबर 4 आणि या चौथ्या क्वार्टर फायनल मध्ये दोन तुल्यबळ समान गुणांकाने भरलेले संघ एकमेकांसमोर आहेत. पालघर जिल्ह्यामधील काही नमूदित खेळाडूंमध्ये या खेळाडूंचा सुद्धा समावेश. शिवम मिश्रा यावेळेला आपल्याला चढाई करत असताना बघायला मिळालं. करत असताना आपल्या कोर्टमध्ये सुखरूप आला आणि त्याच्याच जोडीचा असं म्हणता येईल अजय हा सुद्धा चढाईसाठी दुसऱ्या बाजूला म्हणजेच मोरेकला बांडाळ्याकडून आता साई कृपा बसरेच्या कोर्टमध्ये आलाय. साई कृपा बसरे काल आई जुदानी या संघावरती विजय संपादन करत असताना त्यानं या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता. तर मोरिया बांडाळा यांनी JMD संघाला पराभूत करत असताना या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. दोघांच्याही खात्यामध्ये अजूनही कुणाची कमाई झालेली नाहीये. या श्रीराम चषकासाठी ज्यांनी योगदान दिलं किंवा ज्यांनी सहकार्य केलं गेलं त्याच्या माध्यमातून काही अर्थरूपी म्हणा किंवा वस्तुरूपी सहकार्य केलं त्यांचं नामोल्लेखन करणं गरजेचं आहे. पुरुष पारितोषिक म्हणजे पुरुषांसाठी पहिलं पारितोषिक RS ग्रुप जे सर्व सन्माननीय रोहनदादा सावंत यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. त्यानंतर द्वितीय पारितोषिक अंचल स्कूलचे विनोदजी जाधव साहेब बाळमित्र मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तृतीय पारितोषिक हे कुमावत अकॅडमीच्या वतीनं देण्यात आलंय. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक बाबू स्पाइस गणेश मोहता यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलंय. महिला पारितोषिक पहिलं पारितोषिक महिलांसाठी धवल सोरगे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलंय. द्वितीय पारितोषिक राजन नाईक साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलंय. तृतीय पारितोषिक मूनलाईट रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलंय. आणि चतुर्थ पारितोषिक ॲडव्होकेट तृप्ती मामले मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. या सर्वांचा मनापासून आभार आपण केलेल्या सहकार्याबद्दल, आपण दिलेल्या योगदानाबद्दल. यानंतर होणारा सामना पुरुष गट उपांत्य फेरीचा सामना आणि उपांत्य फेरीतील सामन्यासाठी पहिला पुकार इच्छाशक्ती नालासोपारा विपक्ष कुर्लाई सफाळे या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. इच्छाशक्ती नालासोपारा विपक्ष कुर्लाई सफाळे खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. चढाईसाठी चढाईपुरती दाखल हार्दिक मेहर 6च्या डिफेन्स मध्ये साई कृपा बसरेच्या कोर्टमध्ये. काय इथून गुणाची कमाई केली जाईल का की साई कृपा बसरेचा डिफेन्स हा बी ठरेल हार्दिक वरती. हँडटच करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हँडटचचा प्रयत्न करत असताना तितकंसं यश नाही मिळालं. एम्प्टी रेट करत असताना हार्दिक कोर्टमध्ये सुखरूप आला. बघा दोन संघांचे दोन मेन रेडर, एका बाजूला शिवम मिश्रा आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक मेहर. आता या दोघांचं कोर्टमध्ये राहणं किती 1 2 2 गुणांची कमाई. स्वरूपला आणि हार्दिकला कोर्टच्या बाहेर जावं लागेल आणि 2 गुणांची कमाई करत असताना सपोर्टिंग रेडरने आपला रोल बखूबी निभावलाय. बखूबी निभवत असताना 2 गुणांची कमाई केली आहे. आता 3-2 जो 1चा फासला बनवून ठेवला होता मोर्यकला बारनाळाने तो आता 1चा फासला बनवून ठेवलाय. म्हणजेच वरचढ होत असताना आघाडी घेतली आहे ती साई कृपा बसरेनं. ऋग्वेद चढाईसाठी आला, त्यानं आपली चढाई गाडी ठरवत असताना एम्प्टी रेड करत असताना कोर्टमध्ये सुखरूप आलाय. चढाईसाठी
शिवम मिश्रा आलाय. डावखुऱ्या चढाईपट्टूंपैकी एक. पालघरच्या कबड्डीमध्ये अजून एक तारा चमकू इच्छितोय आणि त्यापैकी हा शिवम मिश्रा आहे जो 4च्या डिफेन्समध्ये चढाईसाठी आलाय. थर्ड रेट वर डायमध्ये ऋग्वेद 7चा डिफेन्स. 7च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन आहे. असं असताना काय बोनस साठी जातील की इथं टच पॉइंट. इथं कमाल कोणी केली आहे? उजव्या मध्यरक्षकाने ज्यावेळेला रेडर डाव्या बाजूने तर त्यावेळेला केलेला हा टॅकल नजर हटवून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि तिथे एका गुणाची कमाई साई कृपा वसरेने केली आहे. 3च्या डिफेन्स मध्ये चढाईसाठी शिवम मिश्रा आलाय आणि प्रमुख बचावपटू कोर्टमध्ये आहेत. सेवियो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आरिफ. म्हणजे हे दोन बचावपटू कोर्टमध्ये तैनात असताना गुणाची कमाई करणं कितपत सोपं आणि अवघड हे आपण या अगोदर सुद्धा अनेक वेळा बघितलंय. मंचावरील उपस्थित मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल आतिश पाटील यांना आई शिवाजी कला मंडळाचे अध्यक्ष विनोददा पाटील यांचा विशेष सन्मान आपण मंचावरती करायचा. मी विनोददादांना विनंती करेल की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर यापुढील सन्मान मी विनंती करेल विनीता धावण मॅडम यांना की आपण समोर यायचं आपल्या शुभ असते. माजी नगरसेविका हेमांगीताई पाटील मॅडम यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी विनीता धावण मॅडम यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. सुपर टॅकल 2 पॉइंट. मी म्हटलं होतं 2 पॉवरफुल डिफेंडर कोर्टमध्ये आहेत. अशी चढाईसाठी आलाय 6च्या डिफेन्स मध्ये. काय गुणाची कमाई केली जाईल का? रिवायवल मिळलं. शिवमला ही गरज आहे साई कृपा वसरेची आणि दुसऱ्या बाजूला हार्दिकला रिवायवल मिळणं ही गरज आहे मोर्या क्लब अर्नाळाची. 2 असे दुवे कमकुवत आणि मजबूत सुद्धा. त्या 2 दुव्यांना आपण या मॅच मधला की फॅक्टर मानू शकतो. 4च्या डिफेन्स मध्ये बघूया चढाईसाठी येतात. सपोर्टिंग रेडरने आता केली आहे कमाल. नाही दमवले. सेवियोने समोरून ब्लॉक केलं आणि ब्लॉक करत असताना टॅकल पॉइंट मोर्या क्लब अर्नाळाच्या खात्यामध्ये. पाचच्या डिफेन्स मध्ये चढाईपटू चढाईसाठी आलाय. ओंकार साळुंखेच्या वर त्याला काढण्याचा प्रयत्न आणि परत येत असताना उलट्या दिशेने केला हल्ला आणि एका गुणाची कमाई करत असताना सिंगल पॉइंट खात्यामध्ये मोर्या क्लब अर्नाळाच्या. कबड्डी खेळामध्ये तुम्ही सुरुवात कशी करताय आणि सुरुवात करत असताना तुम्ही किती लीड वरती आहात याच्यापेक्षा शेवटी तुम्ही कोणत्या पॉइंट्स वरती क्लोज करताय ज्याला जास्त महत्व आहे. सुरुवात किती चांगली असो खराब असो शेवट जर तुम्ही चांगला केलात तरच तुम्हाला पुढच्या फेरीत प्रवेश मिळतो. हार्दिक मेहर चढाईसाठी 4च्या डिफेन्स मध्ये 4, 3, 5चा डिफेन्स ज्या वेळेला येतो त्यावेळेला चढाईपटूला जास्त मेहनत करावी लागते गुण मिळवण्यासाठी. आता तीच मेहनत तीच कसरत हार्दिक मेहरला करावी लागणार आहे. 4चा डिफेन्स असताना काय गुणाची कमाई केली जाईल का? नाही. एम्प्टी रेड म्हणजे स्ट्रिक्ट चढाई करत असताना आपल्या कोर्टमध्ये सुखरूप मुंबई उपनगर पंच महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन
पंच निलेशजी भगत सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन निलेशजी भगत सर आपण मंचावरती येऊन आसन असताना आपलं हार्दिक स्वागत. आठ नंबर चढाईसाठी दाखल होत असताना कोर्टमध्ये सहाच्या डिफेन्स मध्ये 8 नंबर चढाईसाठी आला आणि तो चढाई करत असताना गुण मिळवण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत, परंतु त्यांना यश मात्र मिळाले नाही. एम्प्टी रेड दडपण वाढवती तुर्तास अजयचा पवित्रा काय. एम्प्टी रेड आल्यानंतर तुम्हाला 2 रेड नंतर डू ऑर डाय वरती खेळावं लागतं. डू ऑर डायची वेळ येते त्यावेळेला करोया मरोची स्थिती असते. आता 4च्या डिफेन्स मध्ये अजय काय विचार घेऊन काय इंटेंटने ही चढाई करतोय. इकडून तिकडे तिकडून इकडे डावीकडून उजवीकडे चढाई करण्याचा प्रयत्न डू ऑर डाय करावं तरी काय करावं लागणार आहे काहीतरी, अन्यथा गुण असाच दान होणार आहे. 7च्या डिफेन्स मध्ये हो बॅकशूट साठी आरिफ नंतर बाकीच्या नंतरची केली तारीफ करत असताना मिळवलाय टॅकल पॉइंट, सिंगल पॉइंट. आता डू ऑर डाय मध्ये 3चा डिफेन्स ही मजेशीर बाब. अशा स्थितीमध्ये टॅकल होणं म्हणजेच एका बदल्यात 2 गुण देणं, एकावरती 1 फ्री जातो. असं असताना काय टॅकल इनिशिएट केलाय. 3च्या डिफेन्स मध्ये दोघांमधील अंतर पूर्णपणे कायम ठेवत असताना त्याला क्विक मापलं आणि क्विक मध्यरेषे जवळ जात असताना रेड कंप्लीट केली. 2 गुणांची कमाई झाल्यानंतर चढाईपट्टू पुन्हा एकदा चढाईसाठी आला आहे. मोरेकर पन्हाळ्याच्या कोर्टमध्ये डिफेन्स पूर्णपणे आक्रमक पवित्रा धारण करत असताना हँड टच करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु सेव्हियरनं सांगितलं आणि इथं काय घडलं. 1+2 टोटल 3 पॉइंट आणि त्याचबरोबर हाफ टाइम झालाय. कोड बदललाय काय कहाणी बदलेल का.
खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी इच्छाशक्ती नालासोपारा विपक्ष कुर्लाई सफाळे या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. अजय चढाईसाठी आलाय साई ग्रुप वस्त्रीच्या कोर्टमध्ये जिथे 7चा डिफेन्स आहे. काय गुणाची कमाई केली जाते का पाहणार आहोत, बघणार आहोत. अजयने उजव्या मध्यरक्षकावरती किक लगावण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु त्याच्यामध्ये त्याला यश आलेलं नाहीये. बघा कोणताही अटेम्प्ट करत असताना आपण अटेम्प्ट कुठून करतोय, निदारेषा जवळून की त्याच्या आतून की त्याच्या बाहेरून, मध्यरेषेजवळ तुम्ही आहात की नाही, या सर्व बाबी खूप महत्त्वाच्या असतात. चुकी झाली, ओंकार साळुंकेनं केली चुकी आणि ती चुकी करत असताना फायदा झालाय मोर्या क्लबांना या संघाला. शिवम मिश्राचं चालणं ही गरज आहे साईग्रुप बसरेची आणि आल्याला शिवमने मध्यरक्षकावरती टोटच करण्याचा प्रयत्न केला, तिथे एका गुणाची कमाई झाली. हार्दिक मेहर शिवम पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय कोर्टमध्ये मोर्या क्लब मारणाऱ्याचा. बघा हार जीत मधला फासला जर का कोण क्लिअर करू शकतो तर आता तो साईग्रुप वसरेचा शिवम आहे आणि त्या शिवमचं चालणं ही साईग्रुप वसरेची गरज आहे. हार्दिक चढाईसाठी येत असताना उजव्या कोपऱ्यावर डाव्या कोपऱ्यावर ते वेगानं चढाई करत असताना दिसतोय आणि तेच करत असताना काय गुणाची कमाई करेल का, टच करण्याचा प्रयत्न डाव्या मध्यरक्षकावरती केला, परंतु निदान बाहेरून तो अटॅम्प्ट केला आणि त्यामुळं बचावपट्टीला हात लागणं तितकंसं सहज शक्य होत नाही. सपोर्टिंग रेडर 77 नंबर चढाईसाठी येत असताना 7च्या डिफेन्समध्ये काय इथं गुणाची कमाई करेल का. हो समोरील ब्लॉक सेरियो आणि आरिफ एकत्रित येत असताना ब्लॉक केलं आणि गुणाची कमाई झाली.
मॅच मध्ये रंगत यायला सुरुवात झाली. 10-16 6चा फासला. साई कृपा वस्त्रे विपक्ष मोरिया क्लब अर्नाळा आणि डुवार्डाय मध्ये अजय आलाय. बघा अशी संधी वारंवार मिळत नाही. हो आणि इथं काय मल्टी पॉइंट खेळ आली आहे का? आली की नाही म्हणलं पार करू दिलेलं नाहीये. रेडर सेफ सिंगल पॉइंट. बघा जिथं टॅकल करायची गरज होती तिथं सिंगल पॉइंट आलाय. 3चा डिफेन्स आता 4 वरती आलाय. लास्ट 3 मिनिट्स शेवटचं 3 मिनिटं आणि हो खोलवर चढाई करत असताना सेव्हियोला आता कोर्टच्या बाहेर जावं लागेल. एका गुणाची कमाई साई कृपा वस्त्रेच्या खात्यामध्ये. हार्दिक चढाईसाठी जात असताना 2 एक्सपिरियन्स प्लेअर कोर्टमध्ये स्वरूप आणि हार्दिक आणि त्याच्या साथीने अजय सुद्धा. म्हणजे ज्यावेळेला साई कृपा वस्त्रेची चढाई येईल त्यावेळेला कोर्टमध्ये असणारे डिफेंडर आहेत की चढाई पट्टू ते सुद्धा बघितलं जाणार. तुझ्याच हार्दिकची चढाई काय सांगते. रनिंग किक लगावत असताना प्रयत्न केला जरूर इथं गुण मिळवण्याचा. 17-11 इथून जर काय या 3च्या डिफेन्सला घेतलं गेलं. टाइमआउट घेतला गेला साई कृपा वस्त्रेकडून. योग्य वेळेवरती टाइमआउट घेतला गेलाय आणि अशा वेळेसाठी तुमच्याकडे टाइमआउट असणं सुद्धा गरजेचं आहे. 3रा आणि अंतिम पुकार खेळण्याच्या दृष्टीने. 3रा आणि अंतिम पुकार. इच्छाशक्ती नालासोपारा विपक्ष कुर्लाई सफाळे दोन्ही संघांना विनंती आहे आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. एंट्री गेट जवळ येऊन उभं राहायचंय. कालच्या दिवसामधला प्लेअर ऑफ द डे दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा किताब सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. मुलांमधील प्रथमेश साळगावकर याला प्लेअर ऑफ द डे हा किताब देण्यात आलाय. महिलांमधून सुद्धा तो किताब दिला जाणार आहे आणि आजच्या दिवसामधून सुद्धा तो प्लेअर ऑफ द डेचा किताब काढला जाणार आहे. तुर्तास 8 नंबर चढाईसाठी आलाय. ओ इथे टॅकल इनिशिएट केला होता हार्दिकनं. असफलता हाती सिंगल पॉइंट आलाय. सिंगल पॉइंट येत असताना आता अजय चढाईसाठी आलाय. 7च्या डिफेन्स मध्ये लास्ट 2 मिनिट्स शेवटच्या 2 मिनिटाचा. ओ इथं ओंकारने पुन्हा एकदा केली चुकी. ओंकारने पुन्हा एकदा केली चुकी. थोडा लवकर टॅकल इनिशिएट करण्याचा स्वरूपने प्रयत्न केला. एका गुणाची कमाई झाली. सिंगल पॉइंट घेतला गेला आणि आता शेवटचा रेडर कोर्टमध्ये तैनात आहे. आता इंटरेस्टिंग मोडवरती ही मॅच आली. हा सामना इंटरेस्टिंग मोडवरती आला. अजय चढाईसाठी येत असताना साई कृपा वस्त्रेच्या कोर्टमध्ये काय इथे टॅकल पॉइंट मिळवला जाईल का? अजयच्या मनामध्ये काय चालू आहे? अजयचा अप्रोच काय, मानसिकता काय आहे पाहणं खूप गरजेची. कारण अशा इंटरेस्टिंग मोडवरती ही मॅच येऊन थांबली आहे की इथं गुणाची कमाई करणं. ओ टॅकल इनिशिएट केला. एक गुण टॅकल, 2 गुण ऑल आउटचे. 18-17 एक का फासला, 1चा फासला. मॅच बिगुल ऑन. सामना आता ऑन झालाय. साई कृपा वस्त्रेने या मॅच मध्ये परत येण्यासाठी बिगुल वाजवलाय. 8 नंबरने कमाल केली आहे. उजव्या कोपऱ्यावरती चढाई करत असताना बोनस घेण्याचा प्रयत्न केला. झटापटीमध्ये दोन्हीकडे घेण्याचा प्रयत्न केलाय. 18-18 श्रीराम चषक सीझन 2 ची पहिली टाय मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या पहिल्या टायला क्वार्टर फायनल नंबर 4 मध्ये आपण बघत आहोत. काय जबरदस्त सामना आहे. ज्या सामन्यामध्ये गेलेल्या मॅचला जवळ येत असताना आता समान गुणावरती ठेवलंय.
उपस्थित मान्यवरांचा सन्मान करणार आहोत। महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व मुंबई उपनगर पंच निलेशजी भगत सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे। मी विनंती करेल भाई सर म्हणजेच रामचंद्र ढवण सरांना की आपण हा सन्मान या मंचावरती करायचा आहे।
अजयला इथून बोनस घ्यायचा आहे. बोनस म्हणजे निदान रेषे जवळचा, निदान रेषेवरचा तो बोनस. बघूया साई कृपा बसरे काय पलटवार करते का. 5-3-3-5 सामना होता कुठे, सामना आला कुठे, सामना जाणार कुठे, उत्कंठा शिगेला पोचली सर्वांची. तिसरा पुकार देण्यात आलाय. इच्छाशक्ती नाला सोपारा विपक्ष कुर्लाई सफाळे. आता याच्याशिवाय पर्याय सुद्धा नव्हता. हो टाकल झाला. आरिफला टॅकल होत असताना एका गुणाची कमाई साईकृपा बसरेच्या खात्यामध्ये आली आणि हा सामना संपत असताना सामना जिंकलाय मोरिया क्लब अर्नाळा या संघानं. आता झालेला मॅचचा सामनावीर आणि सामनावीराचा मानकरी ठरतोय जर्सी नंबर 28 हार्दिक मेहर. प्रेक्षकांना विनंती आहे, हा जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.